बातम्यांपासून ते राजकारणापर्यंत प्रत्येक घडामोडीवर बारीक नजर ठेवणारा तुमचा हक्काचा लोकल न्यूज प्लॅटफॉर्म ठाणे दर्पण, ठाण्याचं खरं प्रतिबिंब. मराठी नववर्ष गुढीपाडव्यानिमित्त ठाणे शहरात पारंपरिक उत्साहात भव्य स्वागत यात्रा उत्साहात पार पडले. विविध संकल्पनांवर आधारित देखावे, महिलांची बाईक रॅली, पारंपरिक पेहरावातील युवकांची उत्साही गर्दी, लेझिम पथक, ढोल ताशा पथके, सामाजिक विषयावरील आकर्षक चित्ररथांनी नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. शहरात सर्वत्र स्वागत यात्रांचा जल्लोष पाहायला मिळाला. श्री कोपिनेश्वर सांस्कृतिक न्यासाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही हिंदू मराठी नववर्ष आणि गुढीपाडव्याच्या निमित्ताने भव्य स्वागत यात्रा काढण्यात आली होती. या स्वागत यात्रेचे यंदावे 26वे वर्ष असून शहरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. सकाळी 7 वाजता कोपिनेश्वर मंदिरातून पारंपरिक वाजत गाजत पालखीचे प्रस्थान झाले. जांभीनाका येथे सिद्धिविनायकाचे दर्शन घेतल्यानंतर यात्रा पुढे मार्गस्थ झाली. यंदाच्या यात्रेत समर्थ ठाणे, सशक्त भारत, वंदे मातरमच्या 150 वर्षाची नोंद, भारत 2047 आणि नागरी कर्तव्ये या 4 प्रमुख संकल्पनांवर आधारित तब्बल 58 चित्ररथ सादर करण्यात आले होते. या चित्ररथांच्या माध्यमातून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि पर्यावरण विषयक विविध संदेश देण्यात आले. यात्रेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह विविध राजकीय पक्षाचे नेते उपस्थित होते. तसेच अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि नेहा पेंडसे यांनी सहभाग घेतला. गोखले रोड येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे व्यासपीठ होते. येथे दिवंगत अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली देणारा बॅनर लावला होता. महिला बाईक व सायकल रॅली हे यंदाचे विशेष आकर्षण ठरले. महिला बाईक रॅलीमध्ये एका महिलेने तुळजाभवानीची वेशभूषा केली होती. तसेच पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेल्या महिलांनी विविध सामाजिक आणि सांस्कृतिक संदेश दिलेत. भगिनींनी निवेदिता उत्कर्ष मंडळाच्या वतीने आपली पृथ्वी आपली जबाबदारी, प्लास्टिकला नाही म्हणा, पर्यावरणाला हो म्हणा असे संदेश देण्यात आले होते. क्रीडा भारतीने कबड्डीचे प्रात्यक्षिक सादर केले तर वनवासी कल्याण संस्थेच्या वतीने आदिवासी नृत्य सादर करण्यात आले. मराठा समाजाच्या वतीने युद्धामुळे नाश होतो, शांततेमुळे विकास होतो, युद्धाने नाही तर प्रेमाने मन जिंकू या अशा आशयाचे फलक घेत प्रचार केला. यात्रेत मावळ्यांच्या वेशभूषेत मोठ्या संख्येने लहान मुलेही सहभागी झाले होते. ठाणे शहरात तापमानाचा पारा वाढू लागता त्याचा सामना करण्यासाठी ठाणे महापालिकेने कृती आराखड्याची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली. यानुसार गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही सिग्नलच्या प्रतीक्षेत असलेल्या वाहन चालकांचा उन्हापासून बचाव व्हावा यासाठी जाळीचे आच्छादन उभारण्यात आले असून त्याचबरोबर विविध स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने शहरातील 25 गर्दीच्या ठिकाणी तात्पुरत्या पाणपोई सुरू करण्यात आल्यात. ठाणे शहरात गेल्या काही वर्षापासून उन्हाळ्यात तापमानात मोठी वाढ होत असल्याचे दिसून येते. पावसाळ्याची पूरसदृश परिस्थिती निर्माण होते. या वातावरणीय बदलामुळे ओढवलेल्या संकटावर मात करण्यासाठी पालिकेने ठाण्याचा सर्वंकष उष्णता उपाययोजना आराखडा तयार केला होता. महाराष्ट्र शासन, ठाणे महापालिका आणि काउन्सिल ऑफ एनर्जी, एन्व्हायरमेंट अँड वॉटर या संस्थांनी हा आराखडा एकत्रितपणे तयार केला होता. गेल्या वर्षी 2 वर्षापासून पालिका या आराखड्याची अंमलबजावणी करते. या आराखड्यानुसार वातावरणीय बदलामुळे ओढवलेल्या परिणामांना तोंड देण्यासाठी सुसज्ज राहणे आणि त्यांचे व्यवस्थापन करण्याचे काम गेल्या 2 वर्षापासून पालिका करत आहे. तसेच हे जाळीचे आच्छादन ठाणे शहरातील विविध चौकात उभारण्यात येत आहे. चैत्र नवरात्र उत्सवानिमित्त ठाणे शहरात बांबूपासून तयार करण्यात येणाऱ्या पारंपरिक टोपल्यांची मागणी वाढली असताना यंदा युद्धजन्य परिस्थितीचा थेट परिणाम टोपल्यांच्या किमतीवर दिसून येतोय. गॅस टंचाईमुळे बांबू व लाकडांना वाढलेली मागणी आणि त्यातून झालेली दरवाढ यामुळे टोपल्यांच्या किमती वाढलेल्या आहेत. पूर्वी 30 ते 40 रुपयांना विकल्या जाणाऱ्या टोपल्या आता 60 रुपयांना विकल्या जात आहेत. सणासुदीला बांबूच्या टोपल्यांचा वापर वर्षानुवर्ष केला जात असून नवरात्र उत्सवात या टोपल्यांना विशेष महत्त्व असते. टोपलीत माती, गहू आणि तांदूळ पेरण्याची परंपरा असल्याने 9 दिवस उगवणाऱ्या अंकुरासाठी या टोपल्यांची मोठ्या प्रमाणावर खरेदी केली जाते. त्यामुळे जळगाव, भुसावळ येथील बांबू उत्पादक शेतकरी दरवर्षीप्रमाणे यंदाही ठाणे, डोंबिवली, कल्याणच्या उपनगरामध्ये विक्रीसाठी दाखल झालेत. हे शेतकरी गावाहून काही तयार टोपल्या घेऊन येतात तर उर्वरित टोपल्या तयार करण्यासाठी मुंबईतील परळ परिसरातून बांबू खरेदी करतात. मात्र युद्धामुळे निर्माण झालेल्या गॅस टंचाईमुळे शहरातील हॉटेल आणि खानावळीत चुली पेटू लागल्याने बांबू व लाकडांची मागणी वाढली. परिणामी बांबूचे दर 70 ते 80 रुपयावरून थेट 120 ते 150 रुपयापर्यंत पोहोचलेत. याचा परिणाम टोपल्यांच्या किमतीवर झाला असून
पूर्वी 30 ते 40 रुपयाने विकल्या जाणाऱ्या टोपल्या आता 60 रुपयापर्यंत विकत घ्याव्या लागत असल्याचे ते नागरिक सांगतात. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाणे शहरात मोजक्या चित्रपटगृहापैकी एक असलेले आराधना टॉकीज सुमारे 23 वर्षापूर्वी बंद पडले होते. आता याच आराधना चित्रपटगृहामध्ये पुन्हा एकदा चित्रपट रसिकांच्या शिट्या आणि टाळ्यांचा आवाज कानी पडत आहे. कारण आराधना टॉकीज पुन्हा एकदा नव्या रूपात साकारण्यात आला आहे. परंतु या चित्रपटगृहाची ओळख आता आराधना नसून आयकॉनिक सिनेमा असे असेल. चित्रपटाचे फलक लागलेले पाहून अनेकजण येथील अधिकारी, व्यवस्थापकांची भेट घेऊन आराधना चित्रपटगृहातील जुन्या आठवणी सांगतायत. ठाण्यातील पाचपकाडी भागात 1976 आराधना सिनेमा सुरू झाला होता. ठाणे शहराच्या इतिहासाचा वारसा म्हणून त्याकडे पाहिले जात होते. सुरुवातीपासूनच या चित्रपटगृहात प्रसिद्ध चित्रपट दाखवले जात होते. ठाणेकर या चित्रपटगृहामध्ये चित्रपट पाहण्यासाठी नेहमी जात असे. येथे चित्रपट पाहणे म्हणजे एक वेगळाच अनुभव असे. त्यामुळे अनेक पिढ्यांच्या आठवणी या सिनेमागृहासोबत होती. परंतु 2002-2003 या कालावधीत काही तांत्रिक कारणामुळे चित्रपटगृह बंद करण्याची वेळ आली. चित्रपटगृह बंद होऊन सुमारे 23 वर्ष उलटली असली तरी या सिनेमागृहाच्या नावाने हा चौक ओळखला जातो. कधीतरी चित्रपटगृह सुरू होईल आणि पुन्हा आराधना चित्रपटगृहात आपण प्रवेश करू अशी आशा ठाणेकर रसिकांमध्ये होती. आता पुन्हा एकदा चित्रपटगृह खुले झाले आहे. परवा आयकॉनिकच्या नावाने आज सायंकाळपासून चित्रपटगृह प्रेक्षकांसाठी खुले झाले आहे. चित्रपटासाठी तिकीट नोंदणी देखील सुरू झाले. येथील चित्रपटगृहाच्या बाहेर पुन्हा एकदा चित्रपटाच्या जाहिरातींचे फलक झळकू लागल्याने या चित्रपटगृहासोबत भावनिक नाते निर्माण झालेले ठाणेकर येथील व्यवस्थापक आणि कर्मचाऱ्यांना भेटून त्यांच्या या चित्रपटगृहासोबतच्या आठवणी सांगत आहेत. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईलगत असलेल्या आणि मुंबई महानगरातील सर्वात महत्त्वाचे शहर असलेल्या ठाणे शहरात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट झाल्याची बाब काल झालेल्या सर्वसाधारण सभेत उघडकीस आले. ठाणे, कळवा, मुंब्रा आणि दिवा भागातील झोपडपट्ट्यांमध्ये दवाखाने थाटून नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या बोगस डॉक्टरांच्या मुद्द्यावरून नगरसेवक आक्रमक होतात. अशा डॉक्टरांचा शोध घेऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले. ठाणे महापालिकेची पहिली सर्वसाधारण सभा काल पार पडली. या सभेच्या विषयपत्रिकेवर मानद डॉक्टर घेण्यासंबंधीचा प्रस्ताव मंजुरीसाठी आला. त्यावेळी शिंदे सेनेचे नगरसेवक राजेश मोरे यांनी मानद डॉक्टरांच्या पॅनलसह IVF सोनोग्राफी सेंटर याबाबत प्रश्न उपस्थित करत बोगस डॉक्टरांचाही मुद्दा उपस्थित केला. त्यापाठोपाठ शिंदे सेनेचे नगरसेवक रमाकांत मडवी यांनी हाच मुद्दा उपस्थित केला. इतर राज्यातून अनेक डॉक्टर पदवी घेऊन येतात आणि शहरात दवाखाने सुरू करत आहेत. त्यांची पदवी तपासली जात नसून यात अनेक बोगस डॉक्टर आहेत. हे बोगस डॉक्टर ठाणे, कळवा, मुंब्रा आणि दिवा भागातील झोपडपट्ट्यांमध्ये दवाखाने थाटून नागरिकांच्या जीवाशी खेळत आहेत असा आरोप देखील त्यांनी केला आहे.
तर दिवा शहरातील दररोज नवनवीन दवाखाने उघडले जात असून त्यांची तपासणी होताना दिसून येत नाही. शहरातील बोगस डॉक्टरांवर पालिकेकडून कारवाई करण्यात येते का आणि किती डॉक्टरांवर कारवाई करण्यात आली अशी विचारणा मडवी यांनी केली. यावेळी दवाखाने नोंदणी कायदा आपल्याकडे लागू नाही, यामुळे दवाखान्यांची नोंदणी पालिकेकडे केली जात नसल्याचे डॉक्टर प्रसाद पाटील यांनी सभागृहात स्पष्ट केले. बोगस डॉक्टरांना पाठीशी घालण्याचा प्रकार असल्याचा आरोप करत नगरसेवक आक्रमक झाले. अशाच नव्या आणि ताज्या बातम्यांसाठी ठाणे दर्पणच्या पेजला लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका.